नमस्कार. मी मिलिंद गायकवाड, MK न्यूज चॅनल भोकरवरून. आत्ताच आलेल्या ब्रेकिंग न्यूजनुसार आणि आलेल्या माहितीनुसार धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्याची बातमी येत आहे आणि जंतर मंतरवर अत्यंत उत्साहाचं वातावरण निर्माण झालेलं आहे विद्यार्थ्यांमध्ये. अखेर सरकारला या विद्यार्थ्यापुढे झुकावं लागलं, नमावं लागलं. यामध्ये अभिजित दिपके यांनी जे धैर्य दाखवलं, जी हिम्मत दाखवली, तो जज्बा दाखवला, त्याला सलाम आहे. अभिजित दिपके असतील, सोनम वांगचुक असतील किंवा त्याच्या सोबत त्यांना साथ देणारे सर्व विद्यार्थी असतील, या जंतर मंतरच्या आंदोलनाला जाऊन भेट देणारे महाराष्ट्रातले नेते असतील, सर्व राजकीय पक्षांचे. आता काही अंधभक्त म्हणत आहेत की राजकीय पक्ष जे काही तिथं जाऊन भेट देत आहेत ते त्यांचा राजकीय डाव आहे. अरे कुठलाच राजकीय डाव कोणाचा नसतो. तुम्हाला काहीतरी बोलायला नसतं म्हणून तुम्ही बोलताय. मग त्यामध्ये सरदेव बाळासाहेब आंबेडकर असतील वंचित बहुजन आघाडीचे, उद्धव बाळासाहेब ठाकरे असतील, उत्तर प्रदेश मधून आलेले सांसद रावण असतील, राज ठाकरे असतील आणि अनेक पक्षांचे लोक, ज्या लोकांनी जंतर मंतरवर जाऊन अभिजित दिपकेला सपोर्ट केला, आम आदमीचे माजी मुख्यमंत्री असतील, या सर्व लोकांचा पाठिंबा अभिजित दिपकेला भेटला आणि अभिजित दिपकेने हिम्मत सोडली नाही. तो तिथून पळाला नाही. त्याचाच एक भाग म्हणून आज रोजी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिलेला आहे. ते युवा शक्ती पुढे झुकलेले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडीचे सरदेव बाळासाहेब आंबेडकरांनी महाराष्ट्र बंदची हाक पुकारली होती. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बाळासाहेब आंबेडकरांना सर्व पक्षांनी साथ दिली. सर्व विरोधी पक्ष एकत्र आले आणि महाराष्ट्र संपूर्ण बंद करून दाखवला. त्यामध्ये युवा नेते सुजात आंबेडकर यांना मुंबई पोलिसांनी अटक पण केली होती. रविराज साबळे पाटील यांना पण पोलिसांनी डिटेन्स केलं घरामध्ये, त्यांना पण त्रास दिला. आमचे विदर्भातील कराळे गुरुजी असतील, अनिल कराळे गुरुजी, विठ्ठल कांगणे सर असतील, अशा अनेक लोकांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला. लाखो करोडो लोकांनी धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घेतला. कारण त्या 20 लेकरांनी, विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली होती आणि 20 लेकरांच्या आत्महत्या केल्यानंतर एकाच दिवसात राजीनामा द्यायला पाहिजे होता. परंतु या लाज सोडलेल्या बीजेपीच्या मंत्र्यांनी एवढे दिवस लावले, परंतु उशिरा का होईना त्याला शहाणपण सुचलं. परंतु जास्त आनंदून जाऊ नका विद्यार्थी मित्रांनो. एक बीजेपीचा मंत्री राजीनामा दिला म्हणजे त्यांच्याकडे दुसरा बीजेपीचा माणूस त्या ठिकाणी तयार होणारच आहे. परंतु ही सिस्टमच आपल्याला बदलायची आहे आणि या सिस्टम जर बदलायची असेल तर असाच आपणाला एकी दाखवावं लागेल. म्हणून मी माझ्या सर्व या देशातील विद्यार्थी बांधवांना विनंती करतो की संविधानानुसार तुम्ही आंदोलन केलं, लाट्या खाल्ल्या, भगतसिंग सारखे
त्यांनी हिटलरशाही दाखवली, त्यांनी इंग्रजाची नीती दाखवली, तरी पण झुकला नाहीत. त्यांच्या लाठीला खिळे होते, तुमच्यावर अश्रूधूर सोडले, तरी तुम्ही घाबरला नाहीत. आणखी ते पुन्हा दुसऱ्या दिवशी त्याच जोमानं त्या जंतर मंतरवर आलात. अरे त्यांनी काही हिंदू बांधवांनी आमच्या मंदिरं बंद केली अशी पण आम्ही बातमी ऐकली, परंतु मुस्लिम बांधवांनी आणि शीख बांधवांनी मस्जिद आणि गुरुद्वारा खुल्ला केला या विद्यार्थ्यासाठी. अरे एवढी अंधभक्ती कामाची नसते रे मित्रांनो, जरा तरी विचार करा आणि खऱ्यासाठी साथ द्या. एवढंच या प्रसंगी बोलतो. जय हिंद, जय भीम, जय संविधान, जय शिवराय, इन्क्लाब जिंदाबाद.